हॅलो पॅरेंट्स आणि स्टुडंट. आज आपला इंग्लिश रीडिंग शिकण्याचा सेकंड डे आहे आणि आज मी तुम्हाला काहीतरी नवीन शिकवणार आहे. लास्ट जो आपला फर्स्ट व्हिडिओ होता फर्स्ट डेचा, त्यातलं तुम्ही जेव्हा मुलांना प्रॉपर शिकवाल, पूर्ण त्यांना ते व्यवस्थित येईल, फर्स्ट डे मध्ये जे शिकवलेलं आहे ते आल्यावरच तुम्हाला सेकंड डे कडे वळायचं आहे. नाहीतर असं नको की व्हिडिओ आलाय म्हणून तुम्ही लगेच सेकंड डे शिकवायला स्टार्ट करणार, तर मुलांना जमणार नाही आहे. त्यामुळे फर्स्ट डे मध्ये मी जे काही शिकवलेलं आहे, जे काही 26 लेटर आहेत त्याचे ज्या पद्धतीने मी साऊंड शिकवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही मुलांकडून करून घ्या आणि त्यानंतरच ह्या सेकंड डे कडे तुम्हाला वळायचं आहे. चला तर आज पाहूया काय शिकणार आहात आपण. सेकंड डे आहे आज. कॉन्सोनंट वॉवल ब्लेंड्स. कॉन्सोनंट वॉवल ब्लेंड्स म्हणजे काय? जेव्हा एक एक लेटरचा साऊंड असतो, आपण बोलतो तेव्हा ते एकाच लेटरचा साऊंड असतो. इथे आपल्याला मुलांचं स्पीड वाढवण्यासाठी डायरेक्ट तुम्ही सीबीसी वर्ड मुलांना रीड करायला द्यायचं नाही. त्याच्या आधी तुम्ही जर हे शिकवलं तर तुमच्या मुलांचं स्पीड खूप वाढणार आहे. आणि हे जे मी इथे काही वर्ड्स लिहिलेले आहेत ते तुमची मुलं खूप फास्ट रीड करणार आहे. फक्त एवढं मुलांचं तुम्हाला तोंडपाठ करून घ्यायचं. कधीही विचारलं तरी मुलाला सांगता आलं पाहिजे. कॉन्सोनंट हे सीबीसी वर्ड इथे मी लिहिलेला आहे बघा. ह्या सीबीसी वर्ड मध्ये काय असतं? एक कॉन्सोनंट असतो, एक वॉवेल असतो आणि एक कॉन्सोनंट असतो. मुलांना नेहमी सांगायचं, वर्ड हा नेहमी वॉवेलला धरूनच बनणार आहे. प्रत्येक वर्ड मध्ये एक तरी वॉवेल असणार आहे, म्हणजे स्वर. त्या वॉवेल शिवाय वर्ड बनणार नाही, हे मुलांना समजून सांग. त्यामुळे वॉवेलचे साऊंड प्रॉपर आलेच पाहिजे आणि बाकी लेटरचेही साऊंड आले पाहिजे. आता एचा साऊंड माहित आहे आपल्याला. एचा साऊंड मी काय शिकवलाय? ऍ. बीचा साऊंड ब. सीचा साऊंड ख. डीचा साऊंड ड. हे तुमच्या मुलाला येतच असेल. आता मुलाला सांगायचं की हा जर बी एकटा असेल, तर त्याला ब बोलायचं. पण ह्या बी पुढे जेव्हा ए लागेल, म्हणजेच वॉवेल ए, ह्या बी पुढे जेव्हा वॉवेल ए लागेल तेव्हा त्याला काय बोलायचं? पहिल्या मुलाला एक एक साऊंड विचारा हवं होतं. बीचा साऊंड काय आहे तर सांगतील ब. एचा साऊंड काय आहे? ऍ. एचा साऊंड ऍ, बीचा साऊंड ब. पण जेव्हा हे दोघे एकत्र दिसतील तर त्यांना काय बोलायचं? ब ऍ बॅ. ब ऍ बॅ. सेम तसं सी एकटा असेल तर क बोलायचं. आणि सी बरोबर जर आपल्याला ए दिसला तर क ऍ डायरेक्ट क्या. सुरुवातीला बोलू द्या ब ऍ बॅ क ऍ क्या ड ऍ डॅ. पण एकदा प्रॅक्टिस झाली का मुलांना पटपट बोलता आलं पाहिजे, इतपत तुम्हाला त्यांची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. बॅ कॅ डॅ फॅ. मी माझ्या मुलाची अशीच प्रॅक्टिस करून घेतलेली आणि त्यामुळे तो खूप लवकर रीडिंग शिकला. वॉवेल साऊंड 26 लेटरचे साऊंड झाल्यावर ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण करून घेत नाही मुलांकडून. आणि आपल्याला असं वाटतं की फक्त 26 लेटरचे साऊंड शिकवले म्हणजे झालं, तर नाही. स्पीड वाढवण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर बघा, प्रत्येक लेटरचं तसंच समजून सांगा, थोडा वेळ द्या. डी एकटा असेल तर ड बोलायचं. माझ्याकडे फोनिक शिकायला मुलं येतात तर त्यांनाही मी ह्याच पद्धतीने शिकवते आणि मुलं पटकन शिकतात. डी एकटा असेल तर ड आणि त्या डी पुढे ए दिसला तर ड ऍ डॅ. फ ऍ फॅ. ग ऍ ग्या. सेम तसंच मुलाला विचारायचं. आता इथे ह एच एकटाच आहे, मग त्याला काय म्हणायचं? एचचा साऊंड काय? ह. आणि त्या एच पुढे जर ए दिसला तर काय बोलणार आहोत आपण? ह ऍ हॅ. ज ऍ ज्या. केचा साऊंड क. पण के बरोबर आपल्याला जर ए दिसला तर काय बोलायचंय आपण? क ऍ क्या. ल ऍ ल्या. म ऍ म्या. न ऍ न्या. सेम इथे पी एकटा आहे तर आपण त्याला प बोलायचं. पण त्या पी पुढे आपल्याला जर ए दिसला तर आपल्याला काय बोलायचंय? प्या. सुरुवातीला बोलू द्या प ऍ प्या क्व ऍ क्व्या. पण एकदा का प्रॅक्टिस झाली तर मुलाला पटपट बोलता आलं पाहिजे. प्या क्व्या रॅ स्या ट्या व्या व्या या आणि झ्या. आता ह्या वी आणि
डब्ल्यू मध्ये बरीच मुलं कन्फ्युज होतात. मी लास्ट माझ्या लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलेलं व्ही आणि डब्ल्यू कसा ओळखायचा. आता पुन्हा मी एकदा एक्सप्लेन करते. व्ही लिहायचा की डब्ल्यू लिहायचा हे मुलांना समजत नाही. तर जेव्हा मुलांना सांगायचं आपण जेव्हा व्ही बोलतो तेव्हा आपले लिप हे स्प्रेड होतात. व्या व्या बोलताना बघा आपले लिप जेव्हा स्प्रेड होतात तेव्हा आपल्याला व्ही लिहायचा आहे. आणि जेव्हा आपले लिप ओपन होतात वॉच वॉच बोलताना आपले लिप ओपन होतात तेव्हा आपल्याला डब्ल्यू लिहायचा आहे. ही एक साईन आहे व्ही लिहायचा का डब्ल्यू लिहायचा ओळखण्यासाठी. व्हीचा साऊंड व आणि डब्ल्यूचा साऊंड व किंवा व आहे. तर मग आता व्ही बरोबर ए दिसलाय तर काय बोलणार व्या. डब्ल्यू बरोबर ए दिसलाय तर काय बोलायचं व्या. वाय बरोबर ए दिसलाय से या. झेड बरोबर ए दिसलाय एकटा झेड असेल तर काय बोलणार झ. आणि त्याच्या बरोबर जर आपल्याला ए दिसला तर काय बोलणार झ्या. म्हणजे इथे काय झालंय हे मुलांना तुम्हाला समजून सांगायचंय की प्रत्येक कॉन्सोनंट पुढे हे जे काही कॉन्सोनंट आहेत ह्या साईडला जे काही कॉन्सोनंट दिसत आहेत त्याच्या पुढे व्हॉवेल ए लागला की आपल्याला उच्चार असा करायचा आहे. बॅ कॅ डॅ फॅ गॅ हॅ आणि असं तोंड पटपट मुलांना रिपीट करून घ्यायचं सारखं सारखं म्हणजे जेणेकरून त्यांनी शब्द पाहिला की लगेच त्यांना समजलं पाहिजे. अरे एच आणि ए म्हणजेच एचचा साऊंड ह आणि एचा साऊंड ऍ. मग ह्या क ऍ क्या लॅ मॅ न्या असं पटपट बोलता आलं पाहिजे. पण तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. आणि हे जेव्हा प्रॉपर होईल तेव्हा मुलं कशी रीड करणार आहेत ते पहा. इथे मी काही वर्ड दिले तुम्हालाही या पद्धतीने द्यायचे आहेत. थोडासा गॅप ठेवायचा आहे कारण की आपण आपलं आता मुलांना हा ब्लेंड शिकवलेला आहे. जर तुम्ही डायरेक्ट असं वर्ड दिला मुलांना तर थोडा वेळ लागेल तुम्हाला सांगायला लागेल पहिलं हे वाच मग हे वाच. त्यापेक्षा सुरुवातीलाच तुम्हाला थोडासा मध्ये गॅप ठेवायचा आहे आणि मग मुलाला सांगायचं आहे. आता आपण हे तर शिकलेलो आहे बीच्या पुढे ए असेल तर आपल्याला डायरेक्ट काय बोलायचं आहे बॅ. आणि मग पुन्हा इथे डी दिसतोय तर डीचा साऊंड काय हे सगळं मुलालाच विचारा. हेल्प करा नाही आलं तर. डीचा साऊंड काय तर ड. मग बॅ ड. डायरेक्ट मुलं इथे वाचणार आहे बॅग. ते एफ एकटा असेल तर फ पण एफ पुढे ए दिसला तर काय वाचायचंय फॅ. आणि हा डीचा साऊंड ड फॅ ड फॅ. से डॅ ड डॅ डॅ म डॅ मॅ न मॅ कॅट कॅट. सेम मी पुढे लिहिलेलं नाहीये. मुलांना वाचायला सांगा हमखास मुलं वाचणार. पण हे कधी वाचणार आहेत ते जेव्हा हे तुम्ही प्रॉपर करून घ्याल. प्रत्येक कॉन्सनंट पुढे जेव्हा वॉवेल ए लागतो तेव्हा काय साऊंड क्रिएट होतो हे मुलाला इतकं चांगल्या पद्धतीने आलं पाहिजे की रात्रीही जरी विचारलं झोपेतून उठून तरी त्याला सांगता आलं पाहिजे. मग पहा ट्रेडिंग किती छान करणार मुलं. बॅ आणि ट बॅट. कारण की आता मुलांना तुमच्या प्रत्येक लेटरचा सिंगल साऊंड येतोय पण तेवढ्याने होणार आहे का नाही. आपल्याला रिडिंगचा स्पीड वाढवायचा आहे आणि त्यासाठी हे शिकणं गरजेचं आहे. आता हे बघा वाचायला किती वेळ लागतोय ज ऍ म. एकदम लहान मुलं असेल तर ठीक आहे सुरुवातीला. एकदमच लहान असेल 3 3.5 4 वर्षाच्या मुलाला जर तुम्ही शिकवत असाल तर सुरुवातीला ठीक आहे ज ऍ म जॅम म जॅम. पण ह्याच्यात वेळ जातो. जर तुमचं मूल मोठं असेल तर तुम्ही पटपट ह्या पद्धतीने शिकवा. स्पीड वाचणार रिडिंगचा वाढणार आहे आणि टाइम वाचणार आहे. फायदा तुमचाच आहे. जॅम म रॅट रॅट वॅन न वॅन टॅप टॅप नॅट नॅट सॉरी हॅट हॅट पॅन न पॅन सॅम द सॅम कॅन न कॅन. एवढं सोपं आहे सीबीसी वर्ड रिडिंग करणं. पण हे सोपं कधी जाणार आहे जेव्हा तुम्ही कॉन्सनंट वॉवेल ब्लेंड्स मुलांना शिकवाल. हा डे 2 आहे. आज आपण वॉवेल एचं घेतलंय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण वॉवेल ईचं घेणार आहोत आणि अशीच पुढे पुढे सिरीज जाणार आहे. ए आय ओ यू प्रत्येक लेटर जेव्हा कॉन्सनंटच्या पुढे लागतो प्रत्येक वॉवेल जेव्हा कॉन्सनंट बरोबर येतो तेव्हा त्याचा साऊंड कसा बदलतो हे मुलांना तुम्ही प्रॉपर शिकवलं तर त्यांचं रिडिंग खूप इम्प्रूव्ह होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.